देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। शिवजयंती महोत्सवानिमित्त भव्य आरोग्य शिबिर आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अशोकनगर सातपूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। योजनेमागचा हेतू शिवजयंती उत्सव शिवरायांना अभिप्रेत असा आहे। लोकांचे आरोग्य धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष असावे म्हणून आरोग्यदीप फाउंडेशन कायमच गेल्या 3 वर्षापासून वेळोवेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करत असते। हे शिबिर आयोजन करण्यामागचा हेतू छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त उत्सव असा आहे। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, दीपप्रज्वलन करण्यात आले, शिवरायांना पुष्पहार माला अर्पण करण्यात आली, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देखील देण्यात आल्या। यावेळी शिवजयंतीनिमित्त उद्घाटक श्री तेजस चव्हाण, आरोग्यदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले, सरचिटणीस डॉक्टर महादेव सुराशे तसेच अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सत्यजित सोंजे मान्यवरांनी आरोग्य शिबिराचे फीत कापून उद्घाटन केले। त्यानंतर मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व या शिबिराप्रसंगी मान्यवरांनी अधिक माहिती दिली। आणि यांचं फाउंडेशन याच्याबद्दल धन्यवाद। तर हे मी डॉक्टर महादेवांनी सांगितलं की खूप सुंदर उपक्रम आपण दरवर्षी या कॅम्पचा घेतो आहे आणि सगळे डॉक्टर्स मंडळी एकत्र येऊन हा उपक्रम घेत आहेत। तर याचा म्हणजे हा खूप मोठं कार्य आहे, 2रा वर्ष आहे कार्याचा। पण मला असं अपेक्षित आहे की दरवर्षी तुमचे पुढचे 10 वर्ष 20 वर्ष हा कार्य तुम्ही करत राहावं आणि की छोटं असो मोठं असो त्याचा फरक पडत नाही, खरं हा कार्य महत्त्वाचा आहे आणि सगळ्या डॉक्टरांनी एकत्र येऊन केलं आहे त्याचा इम्पॅक्ट नक्की सोसायटीवरती पडेल आणि हा जो मेसेज तुम्ही पोहोचवता लोकांपर्यंत हा नक्की लोकांना अजून इन्स्पायर करेल आणि तुमच्यासारखं कार्य अजून भरपूर नवीन येणारे डॉक्टर नवीन पिढी हे तुमचं मार्गदर्शन घेऊन अजून पुढे चांगलं काम करतील। आणि या कार्यासाठी आमची कुठेही मदत लागली काही लागलं तर आम्ही आहोतच आणि एकत्र परत आपण पुढच्या वर्षात किंवा या वर्षात काही करायचं असेल तर आपण एकत्र नक्की काहीतरी सगळे डॉक्टर्सने मिळून आपण परत असं काहीतरी उपक्रम एकत्र घेऊ आणि तुमच्या भावी उपक्रमासाठी तुम्हाला आभार, गुड लक आणि धन्यवाद परत एकदा बोलल्याबद्दल। आपले डॉक्टर आपल्या संस्थेचे ट्रस्टी डॉक्टर वैभव येवले सर, डॉक्टर बागडे सर, डॉक्टर राहुल येवले सर, आपले तुषार बोरसे सर, आपले जयेश पाटील सर, डॉक्टर पवार सर, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि आता मी विनंती करतो की वैभव येवले सरांचं स्वागत डॉक्टर राहुल येवले सरांनी करावं। संख्य आपल्या टीमचे सदस्य पण आलेले आहेत, सगळ्यांनी ब्लड टेस्ट करून घ्याव्यात। आज छत्रपती शिवरायांची जयंती देखील आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण या ठिकाणी येऊन ओपनिंग केली आहे त्यांच्या कॅम्पची, काय सांगा? म्हणजे हा जो नाश्त्या दिवशी सगळ्या डॉक्टरांनी मिळून एकत्र येऊन हा चांगला उपक्रम घेतलेला आहे फ्री मेडिकल कॅम्पचा, हा खूप चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा लाभ सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि असे उपक्रम घेऊन घेत राहावे आणि सगळ्या लोकांपर्यंत आपण जास्तीत लोकांपर्यंत पोहोचू आणि शुभेच्छा पुढच्या उपक्रमासाठी। ओके, काय नाव सर तुमचं? तेजस चव्हाण। स्वतःला पाहू कसर ह्या मावळातून मावळून कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र। शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा। वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता। सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस। मी तुम्हाला थोडीफार एक अलग स्टोरी सांगते, ती म्हणजे ज्यावेळेस शिवाजी महाराज स्वराज्याकडे जात असताना त्यांना काय आठवलं असेल, तर त्यावेळेस स्वतः त्यांना काय आठवलं असेल तर किती जणांच्या या देहाचा किती जणांच्या बलिदानांचा ते आज सामोरे जात आहेत। त्यावेळेस त्यांना तानाजी मालुसरे आठवले नसतील का?
तर त्यांना प्रतापराव गुजर आठवले नसतील का, तर तेव्हा त्यांना बाजीप्रभू देशपांडे असं आठवले नसतील का, तर त्यांना मोरारबाजी आठवले नसतील का. जेव्हा हे सगळे आठवले असतील तर ती लढाई किती मोठी असेल. सगळ्यात मोठी लढाई म्हणजे बाजीप्रभू देशपांडेची. ती म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण बघतो तर खूप वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस ती लढाई केली. आपण पन्हाळ्याला आपल्याला माहिती आहे की सर्वांनी वेढा दिला होता आणि त्यावेळेस ती सगळ्यात मोठी लढाई होती. तर तीच तुमच्या समोर मी मांडण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे. ती लढाई म्हणजे एक छोटीशी आणि एक मोठी लढाई म्हणजे डिफरन्स काय राहतो, फरक काय आहे. तर तेव्हा सगळ्यात मोठी लढाई बाजीप्रभूंनी केली. तर त्यावेळेस शिवाजी महाराजांना जायचं होतं ना, तर त्यावेळेस जात असताना त्यांना माहिती होतं की पन्हाळ्यावरून मला विशालगडावर जायचंय आणि विशालगडाकडे जात असताना त्यांना खूप अडचणी आल्या होत्या. त्यावेळेस ते घोड्यांवरून चालू शकत नव्हते. ते घोडे घेऊन तिथपर्यंत जाऊ शकत नव्हते. रस्ता खूप खडतर होता. काट्याकुट्यातून जाणं त्यांना योग्य वाटत होतं, कारण की तिथून घोड्याच्या टापाचा आवाज येत होता आणि त्यांना तो आवाज येण्यासाठी ते घोडे तिथून जाऊ शकत नव्हते. त्यावेळेस ते चालत चालत जात होते. परंतु त्यांनाही असं पुढे समजलं की सिद्धी जोवर आणि सिद्धी मसूदने पुढेही वेढा घातलेला आहे. त्यावेळेस ते 600 जण होते आणि समोरून 5000 जण होते. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंनी, जा तुम्ही, आम्ही 600 जण आहोत आणि आम्ही लढू आणि सर्वजण लढू आणि जोपर्यंत तुमचा बाजीप्रभू आहे ना, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यावेळेस ती थोडीशी शिवाजी महाराजांना आठवलं ना, त्यांना आवडली नव्हती ती कल्पना, परंतु त्यांना जायचं. यावेळी आलेल्या मान्यवरांनी व नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित मध्ये डॉक्टर विकास बागडे, डॉक्टर भगतसिंह पाटील, डॉक्टर वैभव येवले, डॉक्टर मधुसूदन मोरे, डॉक्टर सत्यजित महाजन, डॉक्टर निशांत जाधव, डॉक्टर शार्दूल शिरसाट, डॉक्टर आदित्य पवार, डॉक्टर नेहा सूर्यवंशी, डॉक्टर चैताली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.